2022 पासून निफ्टी बँक निफ्टीमध्ये मी स्वतः प्राइस ॲक्शनवरती ट्रेडिंग करत होतो. तर मी सेल्फ लर्निंग करत गेलो, पण माझं खूप जगलरी होत होती. काही मी ट्रेड्स केले, त्यात लॉस बुक केले. म्हणजे माझे एक कलिग आहेत लक्ष्मण बचाटे, त्यांच्याकडून कळालं की विराज सरांचे तू पॉडकास्ट ॲटलिस्ट अटेंड कर. जे काही मला बाहेर वेबिनार, फ्री वेबिनार असायची, जिथं सॉफ्टवेअर सेलिंग, जिथं इंडिकेटर्स बेस्ड ट्रेडिंग व्हायचं, ते नसून प्युअर लॉजिकवरती ट्रेडिंग होतं. तर आता त्यामध्ये क्लॅरिटी खूप मला चांगली आली आहे. म्हणजे मला स्वतःला कळालं की मी कुठं चुकत होतो. नमस्कार, माझं नाव सनी कोळी. मी इथूनच रावेतमधून आलेलो आहे. मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. पाठीमागच्या 20 वर्षापासून मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगमध्ये काम करतोय. सध्या 2022 पासून निफ्टी बँक निफ्टीमध्ये मी स्वतः प्राइस ॲक्शनवरती ट्रेडिंग करत होतो. काही मी ट्रेड्स केले, त्यात लॉस बुक केले. खूप छोटे छोटे लॉस होते. त्यानंतर मला कळालं की म्हणजे ह्याला शिकण्याशिवाय पर्याय नाही आहे. तर मी सेल्फ लर्निंग करत गेलो, पण माझं खूप जगलरी होत होती की मी प्राइस ॲक्शनवरती खूप सारे लाईन मार्क्स, खूप सारे बॉक्स, सप्लाय झोन, डिमांड झोन खूप मार्क केले, पण त्यात मला रिझल्ट भेटत नव्हता. नंतर मला म्हणजे माझे एक कलिग आहेत लक्ष्मण बचाटे, त्यांच्याकडून कळालं की विराज सरांचे तू पॉडकास्ट ॲटलिस्ट अटेंड कर. हो, लक्ष्मण बचाटे यांचे. मग त्यानंतर मी ज्यावेळेस आम्ही कंपनीत भेटायचो, बोलायचो, मी यूट्यूबवरती सर तुमचे मला वाटतं जेवढे काही व्हिडिओज आहेत तेवढे बघितले सर्व. त्यामध्ये एकतर कॉन्फिडन्स आला की जे काही मला बाहेर वेबिनार, फ्री वेबिनार असायची, जिथं सॉफ्टवेअर सेलिंग, जिथं इंडिकेटर्स बेस्ड ट्रेडिंग व्हायचं, ते नसून प्युअर लॉजिकवरती ट्रेडिंग होतं. त्यानंतर मी तुम्हाला फोन केला. मी झूम मीटिंग रोज अटेंड करायला लागलो. वर्किंग आवर्समध्ये मी करत होतो. माझं 3 शिफ्टमध्ये काम असतं. वर्किंग आवर्समध्ये सुद्धा मी हेडफोन लावून झूम मीटिंग अटेंड करायचो. फक्त मला जाणून घ्यायचं होतं की झूम मीटिंगमधून की नेमकं लक्ष्मण जे बोलतोय ते जेन्यू आहे का. तर ते त्यापेक्षा सुद्धा जास्त चांगल्या प्रमाणात मला कळालं. कारण 3 वर्षापासून मी असा एकही दिवस नाही गेला की मी चार्ट ट्रेडिंग केले नाहीत. इव्हन मी म्हणजे आम्ही कोकणात वगैरे जरी फिरायला गेलो तरी माझा लॅपटॉप सोबत न्यायचो. ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस चार्ट ट्रेडिंग करायचो. तर आता त्यामध्ये क्लॅरिटी खूप मला चांगली आली आहे. म्हणजे मला स्वतःला कळालं की मी कुठं चुकत होतो. जसं मी काल म्हणलं की मास्टर इन वन तुम्ही जर सांगितलं मला, तसं जर मी स्वतः जर फॉलो करायला चालू केलं तर मला रिझल्ट भेटतील ही अपेक्षा आहे सर.